हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे नारळी भात. आणि नारळी भात आहे ना, तर मी ना ते जे कुंचनचे जे तांदूळ होते ना, मी त्याचाच भात शिजवून, तर मी तुम्हाला म्हटलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही भात शिजवून खाऊ शकता किंवा तुम्ही खीर बनवू शकता. तर मी ना आज नारळी भात बनवून, कारण माझ्याकडे ना नारळसुद्धा आहे खवलेला, तर मला ते म्हणजे 2-3 नारळ होते, तर मी ते खवून ठेवले होते. कधी इमर्जन्सीमध्ये भाजीला वगैरे लागतात म्हणून. म्हणून इतकं काही म्हणजे जास्तीचं नाही भिजवलं तरी चालेल, पण जास्त भिजवला तर तो गचका होतो आणि तो काही टेस्टी लागत नाही. तर इथे मी ना नारळाचा केस सुद्धा घेतलेला आहे, जो आपण ग्रेड करून घेतो ते. इथे मी ना थोडा म्हणजे 1 पॅकेट ना नारळी दूध सुद्धा घेतलेला आहे. तर हा नारळाचा केस ना मी इतका नाही टाकणार आहे, मी ह्याचा कमीच टाकणार आहे. इथे मी तेजपत्ता घेतला आहे फोडणीसाठी, जो आपल्याला तडका द्यायचा आहे. त्यानंतर मी इथे लवंग घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे घेतली आहे दालचिनी. इथे मी 4 इलायची घेतली आहे आणि 4 काळी मिरी सुद्धा घेतलेली आहे फ्लेवर येण्यासाठी. आणि इथे ना मी जायफळ, इलायची आणि बडीशोप ह्याचं हे मी पावडर घेतलेलं आहे. इथे मी काजू घेतलेत आणि बदाम सुद्धा घेतले, साखर सुद्धा घेतलेली आहे. आणि तुम्हाला काजू बदाम तुमच्या म्हणजे तुम्ही जेवढं बनवणार असाल तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं तितकेच घ्या. मी एक छोट्या वाट्यात घेतलेले आहेत, कारण की हेच भरपूर होऊन जाईल. त्यानंतर मी इथे साखर घेतलेली आहे. इथे मी थोडासा गुळ घेतलेला आहे, तर मी गुळ आणि साखर हे दोन्ही सुद्धा टाकणार आहे. आणि इथे मी ना तूप घेतलेलं आहे. तर चला मग पुढे आपण कसं बनवायचं ते बघूया. तर फ्रेंड्स, मी ना गॅसवरती हे ठेवलेलं आहे, म्हणजे काय बोलतात त्याला, टोप ठेवलेला आहे. आता आपला टोप ना छान असा गरम झाला. आता आपण ह्यामध्ये ना गावरान तूप सोडणार आहोत. तर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत तेजपत्ता. त्यानंतर आपण टाकणार आहोत लवंग. त्याच्यानंतर हा टाकणार आहे दालचिनी आणि इलायची आणि काळी मिरी. खडा मसाला हा खरंच टाकायचा, कारण की ह्याची चव खूप छान येते आणि एक असं छान स्वादिष्ट भात असा बनतो. तर आपल्याला ह्याच्यामध्ये हे टाकायचं आहे. तर आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत हे कट केलेले ड्रायफ्रूट्स. छान आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे. तर मी इथे बदाम टाकले, आता मी हे काजू टाकते आणि छान असं आपण ह्याला आहे ना तुपामध्ये फ्राय करून घेऊया. आणि सुगंध बघा किती छान येतोय आताच. आपण छान फ्राय करून घेऊया. आता काजू बदाम आहे ना छान असे फ्राय झाले तुपात, तर आपण ह्यामध्ये सोडणार आहोत तांदूळ. आता हा जो भात आहे ना, तो मी असा तुपामध्ये छान भात म्हणजे परतवून घेणार आहे, जेणेकरून आहे ना सगळं भात आहे ना असं छान त्याला तुपाचा खमंग सुगंध आला पाहिजे. तर इथे बघा मी भिजवलेला सगळा जो बासमती राईस होता ना, त्याला मी टाकलंय. आणि आता त्याला मी ना छान असं ड्रायफ्रूट्स, खडा मसाला या सर्वांचंच मिक्सचर, टेक्स्चर आणि स्वाद या भाताला लागेल, कारण की हा बासमती राईस आहे. आणि बासमती राईस आहे ना, नारळी भात बनवायला खरोखर अप्रतिम लागतो आणि खूप टेस्टी होतो. तर इथे बघा मी ना ह्याच्यामध्ये 1 पाऊच आहे ना नारळाचं दूध सुद्धा टाकलेलं आहे. जर तुमच्याकडे नारळाचं दूध अवेलेबल असेल किंवा तुम्ही घरामध्ये बनवू शकत असाल तर तुम्ही ते सुद्धा इथे टाकू शकता. हे ना हे नारळाचं दूध आहे ना, मी विकतच आणलेलं होतं. नाहीतर मग मी असं घरी सुद्धा नारळाचं दूध काढते. जसं आपण नारळाचं कीस काढून आपण त्याला छान असं सुती कापडामध्ये आहे ना थोडंसं पाणी टाकून पिळलं ना, तर पूर्ण छान असं नारळाचं दूध निघतं. तर इथे बघा मी ना थोडंसं नारळाचं कीस सुद्धा टाकलेलं आहे. आणि याला ना छान असं आहे ना ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे. आणि हा भात आहे ना आपला छान असं शिजून येतो. तर थोडंसं चवीपुरतं मीठ सुद्धा यामध्ये टाकायचं आहे. आणि याला छान असं आता आपण शिजून देणार आहोत. तर इथे ना मी थोडंसं केसरचं दूध सुद्धा टाकलं होतं. आणि इथे मी टाकलं आहे सौंफ, जायफळ आणि इलायची पावडर. तर आता मी हे सर्व मिक्स करून घेणार आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवणार आहे, जेणेकरून आहे ना हे सगळं असं म्हणजे भात आहे ना ह्या कोकोनट मिल्क होतं ना, म्हणजे नारळाचं दूध, त्यामध्येच भात आपला चांगला असं शिजून जाईल. त्यामुळे आपण याला ना छान असं शिजू देणार आहोत.
आणि इथे बघा आपला भात आता छान असा शिजलाय. आता आपण ह्यामध्ये आहे ना बघा एक जीव आपण पूर्ण परत एकदा करून घेणार आहोत खाली वरती. तर आहे ना फ्रेंड्स हे बघा ह्याचा कलर किती छान आला आणि ना ह्याच्यामध्ये जे केसरच्या रेषा टाकल्या होत्या ना त्याच्याने बघा साईड साईडला म्हणजे जिथे जिथे रेषा पडल्या ना तिथे तिथे असं छान येल्लो येल्लो कलर आलेला आहे. तर असं खूप छान आणि खूप इतका सुगंध छान येत होता ना फ्रेंड्स की तुम्हाला मी काय सांगू. खूप सुंदर सुगंध येत होता आणि खडा मसाला आणि बासमती आहा हा खूप काहीतरीच और त्याचा सुगंध आणि टेस्ट लागतो. तर तुम्ही सुद्धा आहे ना असं नारळी भात नक्की बनवून बघा आणि आवडल्यास मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता मी ना ह्यामध्ये टाकणार आहे अर्धा कप साखर. तर इथे बघा मी छान अशी ना अर्धा कप साखर टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ना मी गुळाची पावडर सुद्धा टाकणार आहे. तर आहे ना कसं ना गुळाची पावडर आणि साखर ह्या दोघांचं मिक्सर केलं ना तर खूप छान असा टेस्ट लागतो. खरं तर नारळी भात गुळामध्ये आणि गुळामध्ये बनवतात, पण थोडीशी साखर टाकली ना तर त्याचं एक जे म्हणजे भात जो असतो ना तो आपला थोडासा सुटसुटीत होतो, एकदम गचका भात होत नाही आणि तो खायला सुद्धा खूप छान लागतो. तर मी इथे ना 5 छोटा चम्मच असल्यामुळे 5 ते 6 चमचे मी हे टाकलेलं आहे गुळाचं पावडर. आणि गूळ कसं एक चिकट पदार्थ असतो ना म्हणजे चिक्कीचा गूळ असल्या कारणाने तो चिकट होतो. तर त्यामुळे आहे ना तो थोडासा सुटसुटीत न होता असं गचका टाईपच होतो. म्हणून आपल्याला आहे ना गूळ आणि साखर दोन्ही टाकायचं आहे. तर टेस्ट याची एकदम भन्नाट आणि छान लागते. तर इथे बघा मी सर्व गूळ आणि साखर आहे ना एकजीव असं करून घेतलं आहे संपूर्ण भाताला. थोडीशी तुपाची धार सोडणार आहे. तर आता ह्याच्यावरती ना मी थोडीशी तुपाची धारसुद्धा सोडणार आहे म्हणजे तूपच सोडणार आहे. तर धार नाही म्हणणार मी कारण तूप घट्ट झालेलं आहे. तर आहे ना इथे मी ना असं थोडं घट्ट घट्ट तूप आहे ना ह्याच्यामध्ये सोडणार आणि संपूर्ण भातामध्ये आहे ना ते तूप असं थोडं पसरवून घेणार आहे. झाले आहेत तुकडे, जास्त नाही, थोडेसे तुकडे झाले आहेत पण हरकत नाही कारण की आपला भात तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं भात आपला झालेला आहे आणि खूप इतका खमंग सुगंध येत होता ना फ्रेंड्स. आपण जेवढे छान असे जिन्नस टाकू ना आपला तयार होईल. तर आता बघा आपला भात असा छान रसरशीत होईल आणि आता आपण एक वाफ काढून घेऊया अजून एकदा. मग आपला भात हा छान तयार होईल. तूप बघा किती छान प्रकारे असं मेल्ट झालं आहे आणि सर्व भाताला लागलं आहे. खूप टेस्ट येतो फ्रेंड्स. हा भात तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. नारळी पौर्णिमेलाच नाही तर तुम्ही असा एखाद्या दिवशी प्रसादाला वगैरे. मला प्रसाद बनवायचा होता कारण की नेहमीच आपण शिरा वगैरे बनवतो. तर फ्रेंड्स हे ना कुंचमचे तांदूळ होते ना तर मला त्याचा भात शिजवून बनवून प्रसाद म्हणून खायचा होता आणि देवाला तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत ही एक रेसिपी शेअर करू. आणि काल होता सोमवार तर सोमवारी थोडंसं देवालासुद्धा नैवेद्य दाखवायचा होता. तर म्हटलं चला बनवूया. सुद्धा तोच आवडला. तर बघा किती छान असा भात झालेला आहे रसरशीत. आता मी तुम्हाला ना थोडंसं असं प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. तर फ्रेंड्स बघा किती छान असा आपला नारळी भात झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान अशा कमेंट्स करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला दिसतील. आणि तुम्हीसुद्धा बनवून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा कसा वाटला ते. चला.